कोळीचा 9 काढून टाका 6 राय. मग कवर चाटेव नेत्याची रातभर चाटेव. आता मी दादाला काही बोललो का? दादा म्हणजे राणे साहेबाला, मग तो बोलायला पाहिजे. मी निलेश साहेबाला काही बोललो का? मग तो बोलायला पाहिजे. तो नेत्याचा तो काय संबंध? तू काय यागळ्या बेटातला जन्मलेला आहे का? यागळ्या बेटात पैदा झाला का तू? दादाचा असल रक्त आहे ना ते मराठ्याला सोडून असं कस काय वागायला लागलं या कायकीच? माझं एवढंच सांगणं आहे पुन्हा एकदा आता शेवटचं. दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला, दादा आणि निलेश साहेब, मी तुम्हाला आता 3दा सांगितलं आतापर्यंत, त्याला समजून सांगा. आता मी हे उपोषणात, तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं आणि ते नीट जर नाही राहिलं, त्याला असा लाल करतो ना एखाद दिवशी. त्याला वाटत असं ना आम्हाला भेटेचं ना आमच्याकडे गुंडाच्या टोळ्या, आता मी कोलितो तो कोट टोळ्या. मला माहित आहे तो दादागिरी कुठरे शंभरला होती ती बी उठली तो दादागिरी. आता लय झालं तर 4-2 जहाज चलते समुद्रात, सगळं माहिती मला तो कुंडली. ती बी देवारा होईन लवकरच. तू मला खोल घरात घुसायला लावू नको. तुला कोणी वाजतात भेटला नसन, पण मी असेलशे अन्नकोळी मराठ्यांचे असे आवला दे का तो बुडच बसील. निलेश साहेबांनी दादाने त्याला एकदा सांगाव नसता मी परिणामाचा विचार करणार नाही. आणि दादाला निलेश साहेबाला चांगला माहिती आहे पोट्ट काय चीज. बाद झालं आता, बाद झालं, गळून गेलो मी. कवर मोबाईल दाखवतो. कोणचं स्टिकर काढायला लागलं दाखव मला. नाव लिहून घेतलं का पोलिसाचं? नाव लिहून घेतलं का? पोलिसाचं काय होतं त्याच्या बिल्ल्यावर लिहिलेलं तुम्ही लिहून घेतलं का? आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशी त्याची, तुम्ही टेन्शन नका. आता बदला अधिकारी घातल्यात मॅसेज माझा आलेले. तुला माहित नसतं ना की मी माझा आलेले अधिकारी घातले आतापर्यंत. मी घालतो त्याला त्रास दिल्याबद्दल. त्याचं नाव लिहून घ्या. बस झालं, धन्यवाद. आता मग आता लाईट बंद करे तर करू दे, आपला जनरेटर लावा, आपले मराठी चावला दे. देवेंद्र फडणवीसचा वेगळा विषय. देवेंद्र फडणवीसने किती त्रास दिला. लाईट बंद केली, भगो उपरणात असल्यावर पाणी नाही दिलं, असे आदेश जरी दिले असले तरी आम्ही लढणार आहेत, आरक्षण घेणार आहेत. काय व्हायचं ते होऊ दे, पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडित नाही.